साधनात सोपे ते नाम केवळ साधनात सोपे ते नाम साधनात सोपे ते तुम्हाला येते ना काय कसा स्वयंपाक
साधनात सोपे ते नाम केवळ यावीन सकळ शिनवाया धरी रे धरा नाम विठोबाचे तेने अज्ञानाचे मूळ नासे नाम तारी वर्णी पुराणी वर्णिले नाम तार सार पुराणी वर्णिले नामची केवळ आत्मसत्ता धरी रे धरा नाम विठोबाचे तेने अज्ञानाचे मूळ नासे नामा म्हणे नामी रंगला सुरंग नामा म्हणे नामी रंगला सुरंग अंगी स्वयमेव पांडुरंग धरी धरा नाम विठोबाचे तेने अज्ञानाचे मूळ नासे महायोग पीठे तटे भीमरथाम परम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्री समागत्य तिष्ठं त्वमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं वदे पांडुरंगं पांडुरंगा करुणा त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका कलावत्य जीवोधरार्वावतारं कलंकान्ते ज्योतिकामोनिवक्त्रं कलानीशवादापनोर्दादक्षं समाधिस्तमोरिं ज्ञानदेवं जयांची केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री गुरु चरण ते नमस्कारो नियाता साधनात सोपे नाम हे केवळ साधनात सोपे नाम हे केवळ यावी न सकळ शिनवाया धरी रे धरा नाम विठोबाचे तेने अज्ञानाचे मूळ नासे प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला भंग संत श्रेष्ठ सगळ्यांना ज्यांनी आपल्या भागवत धर्माची पताका आणि वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार अखंड भारतवर्षामध्ये केला अशा संत श्रेष्ठ संत शिरोमणी नामदेव महाराजांचा नामाचं महात्म्य सांगणारा सर्वांच्या परिचयातील सर्वांच्या पाठातील असा 4 चरणांचा अभंग आहे विठ्ठल प्रस्तुत अभंगातून नामदेव आपल्याला सांगतात साधनात सोपे नाम हे केवळ सगळ्या साधनामध्ये काय सोपं आहे तर नाम सोपं आहे म्हणून यावी न सकळ शिनवाया बाकीचे सगळे साधन काय आहे शीन आणणारे आहेत तुम्हाला थकवा आणणारे आहेत शीन म्हणजे थकवा म्हणून धरी रे धरा नाम विठोबाचे मग तुम्ही काय करा धरी रे धरा नाम विठोबाचे तेने अज्ञानाचे मूळ नासे आपल्या ज्या अज्ञान रूपी संसार आहे ना या सगळ्या संसाराचं मूळ हे नाम तुम्हाला तारणार आहे मग याचा दृष्टांत याचा सिद्धांत आपल्याला नामदेव महाराज आपल्याला सांगतात नाम तारी वर्णिले पुराणी नामची केवळ आत्मसत्ता पुराणामध्ये जाऊन पहा तुम्ही सगळ्यांना नामाने तारलेला आहे म्हणूनच नामदेव महाराज शेवटच्या चरणामध्ये सांगतात नामा म्हणे नामी रंगला सुरंग अंगी स्वयमेव पांडुरंग अशा या नामामध्ये मी स्वतः रंगून गेलेलो आहे आणि तुम्ही सुद्धा रंगून जा तुमच्या आत्म्यामध्ये अंतःस्थितीत आत्म्याला पांडुरंग परमात्म्याचा स्पर्श झाला या नामाने तर तुमचा स्वयमेव त्याच्याशी आणि भगवंताचा स्पर्श झाल्याशिवाय तुम्हाला हे सगळं तारून जाणार आहे अशा या सोपा आणि सरळ अर्थ मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आज या ठिकाणी पारमार्थिक सेवा प्रतिष्ठान थोडासा परिहार देण्याचा उचित समजतो मी की पारमार्थिक सेवा प्रतिष्ठान या प्रतिष्ठान अंतर्गत वारकरी पदवीधर अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या
वार्षिक परीक्षे प्रात्यक्षिक परीक्षेसाठी मी आज या ठिकाणी उभा आहे, तरी मी आम्हाला लाभलेले गुरुवर्य हरिभक्तीपरायण प्रकाश महाराज सोलकर तसेच या सकळ ठिकाणी असणाऱ्या सगळ्या वैष्णव जनांच्या वरती मी माथा ठेवून प्रणाम करतो आणि माझ्या सेवेला सुरुवात करतो. सरळ सरळ शब्दार्थ सांगण्याचा मी प्रयत्न केलेला. नामदेव महाराज आपल्याला सांगतात साधनात संधी जर केली, व्याकरण थोडं जर आणलं याच्यामध्ये, तर साधनात साधन अधिक आत म्हणजे साधनामध्ये गेलं पाहिजे. बरोबर. मग असे कितीतरी साधन आहेत हो. आपण तर वेगवेगळे साधन वापरतो या ठिकाणी, वापरतो की नाही? सगळं आपलं जीव, आपलं जगत हे जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत वेगवेगळ्या साधनांचा आधार घेतच आलेला आहे. कोणती संधी सांगितली? हा, संधी कोणती आहे? ही स्वर संधी आहे. साधना अ अधिक अ आत त्याचा स्वर संधीचा हा पुढे जाऊन दीर्घ संधी होते, म्हणून अ अधिक आ इज इक्वल टू आ असं होतं. म्हणून हा साधनात हा शब्द त्यांनी त्या ठिकाणी वापरलेला आहे. आता महाराजांनी विचारलं म्हणून मी त्या खोलामध्ये जातो. आपण वेगवेगळ्या प्रकारची साधनं या ठिकाणी वापरत असतो. सगळ्यात आज या बाल संस्कार शिबिरामध्ये पुढे विषय येणार आहे. आजकाल सगळ्या मुलांचं लक्ष म्हणजे टीव्ही आणि मोबाईल हे एक साधनच झालेलं आहे. याने आपलं जीवन सुकर केलेलं आहे. आता हे साधन कसं चांगलं आहे आणि त्याचा उपयोग कसं करतो यावरती आपला धर्म अवलंबून आहे. आता मीच जर मोबाईलचा उपयोग धरला तर आजच्या काळामध्ये मी घर बसल्या कोणालाही, महाराजांना असो किंवा कोणालाही असो, जगामध्ये एका क्लिक मध्ये जीपे फोन पे करू शकतो. इथून बसल्या बसल्या तामिळनाडूला असो, दिल्लीला असो, कोणालाही असो. पहिले पोस्टमॅन यायचा किंवा आपण पोस्टात जायचो, मनी ऑर्डर लिहायचो, ती मनी ऑर्डर करायचो किंवा ती तार पाठवायचो. ती तार आता बंद झाली, मनी ऑर्डर सुद्धा बंद झाली. म्हणजे साधनं जी होती ती पहिल्या काळातली आणि आजच्या काळातले काही कालांतराचं सित्यंतर आपण जर पाहिलं तर ते साधन, हे साधन जर आपल्या किती सोपं झालेले साधन. अशाच प्रकारचं साधन म्हणजे बऱ्याच प्रकारची साधनं आपण, गाडी असतील, वेगवेगळ्या प्रकारची साधनं आपण कशासाठी वापरतो तर आपण आपलं जीवन सुसह्य होण्यासाठी वापरतो. कशासाठी? कारण की हा मनुष्य देह आपल्याला 84 लक्ष योनीनंतर प्राप्त झालेला आहे. बरोबर आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. हे एक साधन प्राप्त झालंय आपल्याला आयुष्याचं. मनुष्य जन्म हा सरळ साधा सोपा नाहीये बरं. एवढ्या लवकरात लवकर प्राप्त नाही. बहुत जन्माचं सुकृत ज्यावेळेस असेल त्यावेळेस आपण कीर्तनामध्ये येतो. म्हणून अशा या साधनांमध्ये सगळ्यात सोपं साधन नामदेव महाराज आपल्याला या ठिकाणी सांगतात. परंतु त्या साधनामध्ये आपल्याला जर आपल्या वेदांत दृष्टीने जर पाहायचं झालं तर 3 साधनं सांगितलेली आहेत. तुकोबारायाने सांगितलेलं आहे आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. सच्चिदानंद म्हणजे काय हो? सगळ्याला आनंद पाहिजे जीवनामध्ये, सगळ्यांना सुख पाहिजे. पण आपण ते सुख कुठे शोधतो तर आपण सुख संसारामध्ये शोधतो. म्हणूनच संतांनी सांगितलं परम मूर्खा माझी मूर्ख जो या संसारी माझी सुख, या संसार दुःखा एवढे दुःख अनेक नाही. या संसार दुःखा एवढे दुःख अनेकच कुठं नाही हो. मग पण आपण पामर लोक, आपल्याला कळत नाही विहित कर्म काय असतं आणि निषिद्ध कर्म काय असतं. आपण त्या कर्मामध्ये या शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या विषयांमध्ये लोलूप झालेलो असतो. म्हणून आपल्याला आपलं खरं हित कशात आहे हे सांगता येत नाही, हे कळत नाही. म्हणून संतांना यावं लागलं. ज्यावेळेस दुर्जनांचा संहार असतो त्यावेळेस भगवंत येतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारतः. आणि आपल्यासारख्या जन उद्धाराया जन जड जीव यांच्यासाठी कोण येतात तर संत येतात. मग अशा या संतांनी आपल्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जी संतांचा वारसा आपल्याला लाभलेला आहे तर त्या संतांच्या मागणीतून किंवा त्या संतांच्या वारशातून आपण काहीतरी घेतलं पाहिजे. मग तुकोबाराय सांगतात आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. मग सच्चिदानंद म्हणजे
चित आनंद ते परब्रह्म परमात्मा आपल्या जवळ करणं म्हणजे सच्चिदानंद पदवी घेणे. मग असा परब्रह्म परमात्मा आपल्यासाठी येणार आहे का लवकर? कोणी नाही येणार आहे. चांगले चांगले गेले, कोणी येणार आहे का आपल्यासाठी? आपल्या 21 सुपाऱ्यासाठी, 101 रुपयासाठी, 5 नारळासाठी, किंवा अजून कोणते नवस, किंवा अजून कोणत्या पूजा, किंवा कशासाठी सच्चिदानंद किंवा तो परब्रह्म परमात्मा येणार आहे का आपल्याला? नाही हो. असे भक्ती योग, ज्ञान योग आणि योग असे 3 योग सांगितलेले भगवंताला प्राप्त करण्यासाठी. योग जर पाहिलं तर यम दम शम दम नियम प्रत्याहार उपहार हे करण्यातच आपल्याला एवढा वेळ जातो. मला बोलण्यातच एवढा वेळ जायला लागलाय तर तुम्हाला करण्यात किती अवघड आहे. आसन योग, एखादं जर आसन घालायचं झालं तर आपल्याला 5 मिनिटं आता मांडी घालून बसता येत नाही, अशी अवस्था आहे आपल्या सगळ्यांची. बरोबर आहे का नाही? आपल्याला सगळ्यांना खुर्च्याची सवय लागल्यामुळे खाली बसून 5 मिनिटं बसलो की लगेच कळ येते. मग असा योग आपल्याला साधणार आहे का? नाही. ज्ञानयोग चांगल्यांना गळाला नाही. तेच आपल्याला ज्ञानोबा सांगतात ना, चहुवेदी जान साही शास्त्र, संख्याशास्त्र, वैशेषिक शास्त्र, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा, न्याय, हे सगळे साई शास्त्र आणि 18 पुराण, वेगवेगळे पुराण आहे. तो एक पुराण आपल्याला वाचायला वेळ भेटत नाही आजकाल. भागवत पुराण 7 दिवस जर गेलं तर 7 दिवस आपण कंटिन्यू जाऊ शकत नाही. ते परीक्षितानंच केलं श्रवण भक्ती, म्हणून तो मुक्त झाला. आपण ते करू शकत नाही. किती भागवत ऐकले आजपर्यंत? भरपूर भागवत ऐकले, परंतु त्यासारखा आपण परीक्षित होऊ शकलो नाही, म्हणून आपण आपल्याला सच्चिदानंद पदवी प्राप्त झाली नाही. मग असे सगळ्याचं सार शेवटी कुठे येतं? तर नवविधा भक्तीमध्ये येतं. श्रवणम कीर्तनम स्मरणम अर्चनम वंदनम दास्यम सत्यम पादसेवनम आत्मनिवेदनम, या 9 प्रकारच्या भक्ती सांगितलेल्या आहेत. एकही भक्ती जर इकडे तिकडे झाली ना, श्रवण भक्तीचं मी तुम्हाला उदाहरण दिलं, परीक्षित ना, आपण अभंगामध्ये म्हणतो श्रवणे कीर्तने झाले ते पावन भक्ती कोणी केली आहे? सगळ्यांनी सांगितलेलं आहे. श्रवण कोणी केलंय, कीर्तन कोणी केलंय? नामदेवांसारखे कीर्तन आम्ही करतच नाहीयेत. म्हणूनच नामदेवांच्या कीर्तनामध्ये स्वतः भगवंत पांडुरंग परमात्मा नाचायचा, त्याचा भगवंताचा पितांबर गळाला तरी भगवंताला देहभान हरपून नाचला होता पांडुरंग. असा हा पांडुरंग. नामदेव कीर्तन करी उभा देव नाचे पांडुरंग. सगळ्यांना अभंग पाठ आहे. माझं सांगण्याचं कारण म्हणजे काय, त्या अभंगामध्ये श्रवण कीर्तन स्मरण अर्चनम वंदनम पादसेवनम या सगळ्या ज्या भक्ती आहेत ना, त्या भक्ती आपल्याला एवढ्या सोप्या भक्ती नाहीयेत. बाकीच्या सगळ्या ज्या भक्ती आहेत त्या, म्हणूनच संतांनी आपल्या उद्धारासाठी, नामदेव रायांनी आपल्या सगळ्या सारख्यांच्या उद्धारासाठी जे साधन, जे सोपं साधन ज्याद्वारे आपल्याला भगवंत प्राप्त होईल असं साधन कोणतं ते असेल ते सांगितलं अभंगाच्या पहिल्या चरणात.
साधनात सोपं. सगळ्या साधनामध्ये म्हणजे जे सगळी साधना आहेत ना, तुम्ही ज्ञान मार्ग घ्या, भक्ती मार्ग घ्या किंवा बाकीचे हे श्रवण कीर्तन, सगळ्यामध्ये सगळ्यात सोपं साधन आपल्याला कोणतं आहे? आपल्या सगळ्या सारख्यांना करण्यासारखं तर ते नाम साधन आहे. म्हणूनच नामदेव महाराजांनी नाम, नावातच देव आहे हो. जो देव देतो तो नाम आहे. देणाराच नामदेव असेल तर काय? बरोबर आहे की नाही? म्हणून त्यांनी नामाचं महात्म्य आपल्याला सांगितलेलं आहे. साधनात सोपे नाम हे केवळ यावी न सकळ शीनवाया. बाकीची साधनं सगळी शीन आणणारी आहेत. शीन म्हणजे काय हो? थकवा आणणारी आहे. जर आपण दिवसभर काम केलं, आता हे दिवसभर मुलं इथं सकाळपासून उभे, बिचारे सकाळपासून त्यांचं चालू आहे. पेटी वाजवण असेल, टाळ वाजवण असेल, हरिपाठामध्ये काय फुगड्या म्हणा, सगळ्या पावल्या म्हणा, सगळे इतके खेळले, आता बिचारे थकलेत हो. मग त्यांना शीन आलाय. मग अशांचा शीन घालवायचा असेल तर कुठं जायचं त्यांना कारण नाही. म्हणूनच तुकोबाराय सांगतात, नाम संकीर्तन साधन पै सोपे. तुम्हाला कुठं जायची गरज नाही, वनामध्ये जायची गरज नाही, कुठं जायची गरज नाही. काय करायचंय? फक्त थाईच बैसुनी करा एक चित्त. चित्तामध्ये एक चित्तता ठेवा बरं का मात्र. चित्तामध्ये एक चित्तता ठेवा. आपलं चित्तच नसतं. कीर्तनामध्ये जरी आलो तरी आपलं चित्त कुठं असतं? सगळ्यात जास्त झोपणाऱ्यांची संख्या कीर्तनामध्ये असते. इथं नाही येत कोणी, कारण की सगळे महाराजांचे शिष्य आहेत. तर सांगण्याचं तात्पर्य म्हणजे कीर्तनामध्ये असो किंवा कुठे जाऊ, भगवंताच्या ठिकाणी गेलो, पंढरपूरला गेलो तरी काही काहींची सवय असते, गेलो की ते डोळे झाकून देवाला पाहतात. आता डोळे झाकून काय पाहतात? गेलो तरी तिथं सुद्धा ते काहीतरी कुटाणा करण्याचं काम करतात. मंदिरात किंवा इथं इकडं तिकडं अस्वच्छता करण्याचं. तीर्थक्षेत्र कशासाठी येतो? आपले पावन येते, पवित्र येते, त्यांचं पवित्रता आपणच सांभाळी तर ठेवणार आहे ना. बाकीचे दुसऱ्या धर्मावाले येऊन करणार आहेत का स्वच्छता तुमच्या चंद्रभागेची? आपणच जर आपल्या चंद्रभागेची स्वच्छता ठेवली तर ते आपल्याला उद्या आपल्या येणाऱ्या पिढीसाठी चांगली राहणार आहे. हे सांगण्याचं कारण म्हणजे आपण तिथं गेल्यानंतर ते करत नाही, व्यवस्थित भक्ती करत नाही. मग तुकोबाराय सुद्धा सांगतात, जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची देवाचा पुतळा. त्या भक्तीमध्ये सुद्धा जिव्हाळा असला पाहिजे हो. आपला जीवच नसतो ना. आपला जीव कुठे असतो? यांनी काय केलंय? सुनबाईने आता दुधावरती झाकण ठेवलं असेल का नाही, कालवण केलं असेल का नाही, टीव्हीवर सिरियल लागली असेल, काय आता 8 वाजले, थोडा वेळ राहिलाय. म्हणजे कीर्तनामध्ये असो किंवा कुठे जरी असो, देवासमोर बसलेलो असो, आपण जरी जपमाळ करत असलो तरी अर्ध लक्ष आपलं घरात असतं. सुनबाई दरवाजाला मांजर आली, तिकडे बघ कोण आले, तिकडे बघ फोन वाजतोय केव्हाचा, उचलायला काय झालं? म्हणजे हातामध्ये माळ आहे आणि समोर टीव्ही आहे. बरोबर आहे की 4 दिवस सासूचे, आता ते राहिले नाही म्हणा, 4 दिवस सुनेचे आले. पण सांगायचं तात्पर्य एवढं की आपल्या भक्तीमध्ये जिव्हाळा तेवढा नसतो. मग आपल्याला भगवंत कसा प्राप्त होईल? म्हणूनच संतांना सांगावं लागलं, साधनात सोपे नाम हे केवळ. मग ते नाम असं घ्यायला पाहिजे. एक स्त्री अशी होती की तिला काही घेतलं ना तर ती मिरवायची सवय असते. स्त्रियांना कधी आपल्या नवऱ्याचं किंवा सगळ्याचं भूषण, आभूषण जे असतात ना, आभूषण म्हणजे काय? परिधान करण्याचे अलंकार. थोडक्यात आपल्या भाषेत, व्याकरणिक भाषेत सांगितलं मी, आपल्या भाषेत सांगायचं झालं तर दागिने. सगळ्यात जास्त घालायची किंवा आवडण्याची इच्छा कोणाला असती? तर स्त्रियांना असती. अशीच एका स्त्रीला नथच नव्हती, आणि नथ नव्हती तर ती तिच्या नवऱ्याच्या माग, म्हणजे तिच्या आता जो होता नवरा अधिपती, त्या पतीच्या माग ती काय अधिपती, पती तर आधी आहे बरं का, तो फक्त अधिपती होता, आता काही नसतो.
अशी ही स्त्री, तिला नथ नव्हती, मग ती सारखं नवऱ्याच्या मागे, मला नथ घ्या, मला नथ घ्या, मला नथ घ्या, मला नथ घ्या, नथ घ्या, नथ घ्या. आता शेवटी नवऱ्याने दररोजची डोकी दुखी, काय करीन बिचारा नवरा तरी. त्याने घेतली बाबा कसं तरी काबार कष्ट करून, आपल्यासारखा शेतकरी होता, उसने पैसे आणले, महाराजांकडून घेतले, 2 पैसे महाराजांना म्हणला नंतर देतो, महिन्याभराने, सोनाराला म्हणला 15 दिवसांनी देतो, सगळं करून सायास करून, आपण जसा प्रपंच करतो ना तसं सायास करून त्यांनी ती नथ आणली आणि त्यांनी आपल्या बायकोला दिली. आता बायकोला पण नवऱ्याने नथ आणली एवढी, तिनं घातली लगेच सगळ्या शेजारच्या सगळ्याकडे, बघा माझी नथ, बघा माझी नथ, बघा माझी नथ, बघा माझी नथ, बघा कशी केली, अशीचे, तुमच्याकडे अशी नसेल, आता नवीन आली, नवीनच आली ही. तर असं सगळं सांगत 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 चाललेली असताना त्याच रस्त्यावरून कबीरदास महाराज चालले होते. कबीरदास महाराजांनी हा सगळा प्रकार पाहिला. कबीरदास महाराजांना तिला थोडासा नामाचं महत्व सांगायचं होतं, म्हणून कबीरदास महाराजांनी त्यांच्या दोह्यामध्ये सांगितलं, जिस नरने नथ दियो उसका नाम ले बार बार, जिस नर ने नाक दियो उसका नाम ले एक बार. म्हणजे ज्या तुझ्या नवऱ्याने तुला नथ घेऊन दिली त्याचं तू गुणगान करी सगळ्या रस्त्याने चाललेली आहे, पण ज्या पांडुरंग परमात्म्याने, भगवंतानी, ज्यांनी सगळी सृष्टी निर्माण केली, ज्याच्या आत्मेशिवाय एक सृष्टीचं पानही हलत नाही, अशा या भगवंतानी तुला सगळं शरीर दिलंय, नाक दिलेलं आहे, त्या नाकाचं महात्म्य करण्यासाठी त्याचं एकदा सुद्धा नाव घेत नाही. असे दोह्यातून आपल्या संतांचे तर अपरिमित उपकार येतो आपल्याला. आपल्याला एकदा ज्ञानेश्वरी उघडा, आपल्याला एकदा गाथा उघडा, नाही ज्ञानेश्वरी गाथा उघडणं झालं तर हरिपाठ उघडा. हरिपाठामध्ये काय सगळं नामाचंच महत्व आहे ना, सगळं नामाचंच महत्व. हरिपाठ होण्यासाठी सांगितलंय नामधारांनी, आपल्यासाठी सांगितलंय. 27 अभंग आहे. मग त्या हरिपाठामध्ये हरी पाठ म्हणजे जो हरीचा पाठ करतो, बरोबर आहे की नाही. म्हणून हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. आपल्याकडून 3 प्रकारचे पाप नित्य प्रकारे होत असतात, आधी भौतिक, आधी दैविक आणि आध्यात्मिक. वेदांतानुसार सांगायचं झालं तर सगळे, तुम्ही असो मी असो, कोणाकडून घडतात. तर या पापाचं प्रायश्चित्त करायचं असेल, आपल्याला पापक्षलन करायचं असेल तर काय करायचं सांगितलंय. फक्त ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. मग मुखाने काय करायचं, आपल्याला फक्त हरीचं नाव घ्यायचं आहे. म्हणून तेच मुखाने नाव कसं घ्या हे अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये नामदेव महाराज ही सगळी जी जगत दुनिया आहे ना, ही माया भगवंतानी बनवलेली आहे बरं का. स्वतः भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे, दैवी हेषा गुणमयी मम माया वृत्तया मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते.
ही माया रूपी जे आहे ना सगळं संसार, आपण म्हणतो ना संसार, बायका मुलं सगळं घर दार इस्टेट, हे सगळं भगवंताने निर्माण केलेलं आहे. भगवंताच्या इच्छेने काही सुद्धा घडत नाही, भगवंताच्या इच्छेशिवाय आपण काही सुद्धा करत नाही. मग असा भगवंत काय सांगतो? भगवंत म्हणतो ही माया मी निर्माण केलेली आहे. सत्व रज तम हे 3 गुण मी निर्माण केलेले आहेत. या 3 गुणांना जर तुम्हाला तरुण पुढे जायचं असेल तर माझं स्मरण करत राहा. दैवी वेशा गुणमती मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते माया मेतां तरन्ति ते. आपल्या मायारूपी संसारातून भवसागरातून आईलं तीराकडून पहिलं तीराकडे आपली जर नौका न्यायची असेल तर ते आपल्याला नाम तारणार आहे. पण ते नाम कसं घ्या? धरी रे धरा, धरी रे धरा. तेच नामदेव महाराज सांगताना कायेन वाचा मनसेंद्रिय वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावा करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणारती समर्पयामि. सगळ्यांना पाठ आहे. आरती नंतर सगळेजण म्हणतात, पण हे नामदेव महाराजांनी लिहिलेले हे कोणालाच माहिती नसतं. कसं सांगितलंय नामदेव महाराजांनी? धरी रे धरा. मग तेच यातून काय सांगतात? कायेन वाचा, कायेद्वारे, वाचेद्वारे आणि मनाद्वारे. कायेन वाचा मनसेंद्रिय वा. तिसरं मन असलं पाहिजे आपलं. आपलं मन कीर्तनात नसतं, आपलं मन घरी नसतं. आपल्याला सतत मन एवढं अस्थिर आहे ना. स्वतः भगवंताला विचारलं अर्जुनाने की हे चंचलम हि मन कृष्णा प्रमाथी बलवत्दृढं तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम. हे मन एवढं दुष्कर आहे, एवढं कठीण आहे की याला वायूला एकत्रित करण्यापेक्षाही खूप दुष्कर आहे. मग त्यावेळेस श्री भगवान वाच, भगवानांनी सांगितलं, आजच्या भाषेत सांगायचं झालं तर अर्जुना बरोबर आहे, नो डाऊट. तू सांगतो ते बरोबर आहे. मराठी सांगायचं झालं तर नो डाऊट. तू सांगतो ते बरोबर आहे, बरोबर आहे की नाही? मराठी, आजची मराठी मुलांना सांगता येत नाही. अतिज्ञ सांगायचं. पुढे येणार आहे मी रामाचं महत्व सांगणारा. तर सांगायचं तात्पर्य म्हणजे अभंगातून तेच तुकोबारायांना सांगितलं आपल्याला. ओले मुळ भेदी अभ्यासासी सांग, अभ्यासासी सांग. ओले मूळ भेदी खडकाचे अंग. ते ओलं मूळ सुद्धा खडकाला भेदून जातं हो. आणि काय? पण त्यासाठी काय करावं लागतं? अभ्यास करावा लागतो. इथे असलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांना हे बाल संस्कार शिबिर म्हणजे 3 दिवस झालं म्हणजे झालं का? नाही. तुम्हाला नित्यनेम करायचा आहे. घरी जर आपल्या कोणी करत नसेल तर आपण नित्यनेम करायचा आहे. दिवा लागला की शुभम करोती म्हणायचं आहे. जरी ते नसते तर हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. अहो तुम्हाला ते जर सुद्धा नसते तर आता सगळ्यांना, लहान मुलांना ज्याला बोलता येत नाही त्याला मोबाईल चालवता येतो, त्यांनी YouTube वर निदान हरिपाठ तरी लावा. बरोबर आहे की नाही? मग एवढं करा. धरी रे धरा नाम विठोबाचे तेने अज्ञानाचे मूळ नासे. आपल्या सगळ्या अज्ञानाचं मूळ काय? तर ते नाम आपल्याला नासणार आहे. अशा या पांडुरंग परमात्म्याचा आपल्या वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आपण मधलं भजन मोठ्या उत्साहाने त्यांची जिव्हाळाने घेऊया. विठोबा रखुमार तेने अज्ञानाचे मूळ नासे. महाराज वेळेवर संपवणार. काही काळजी करू नका, वेळेवरच सगळ्यांचं. कारण की महाराजांचा आम्हाला नित्यनेम असतो. महाराज दररोज आमच्या ज्या दिवशी पाठ असतात त्या दिवशी, आता तरी त्यांच्या घरामध्ये वायफाय आलेला आहे, म्हणजे साधन चांगलं आलेलं आहे त्यांना.
शांतदास महाराजांनी त्यांना करून दिलेला आहे. त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो. नाहीतर महाराजांना घरात रेंज नव्हती म्हणून वर्षभरामध्ये त्या वरच्या देवळामध्ये येऊन आम्हाला ते पाठ घ्यायचे. चांगलं देवाच्या मंदिरात. अशा महाराजांचा साया असे आमच्यासाठी, म्हणून आज आम्ही इथे उभा. एकदा महाराजांसाठी सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा. तर असे नामदेव महाराज सांगतात, धरी रे धरा नाम विठोबाचे, तेने अज्ञानाचे मूळ नासे. आपल्या ह्या सगळ्या अज्ञानाचं मूळ नासणार आहे. मग या अज्ञान रूपी या जगतामध्ये राहत असताना प्रत्येक मनुष्याला 5 प्रकारच्या इच्छा असतात. हो, शब्द स्पर्श रूप रस गंध हे अज्ञान आहे आपलं. पामर मनुष्याला विहित आणि निहित कोणतं करावं ते कळत नाही. आपण त्या निश्चित कर्मामध्ये गुंतून गेलेलो असतो. वेदांताप्रमाणे सांगायचं झालं तर त्या अज्ञानामध्ये गुंतून गेलेलो असताना आपल्याला जर आजच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर कोणालाही काय पाहिजे? एक बायको पाहिजे. पाहिजे का नाही? भेटल्यानंतर ती काय करायचं ते नंतर, पण पहिल्यांदा तर एक बायको पाहिजे. मला पण आहे बरं का, माझा विवाह. दोन काय पाहिजे आपल्याला? मुलं पाहिजे. एक मुलगा एक मुलगी. सरकारच सांगते ना आता, हम दो हमारे दो. म्हणून 2 काय पाहिजे? मुलं पाहिजे. 3 काय पाहिजे आपल्याला? 3 रूमचं घर पाहिजे. एक आई वडिलांना, एक आपल्याला आणि एक किचन साठी. 3 रूमचं घर पाहिजे. आजकाल गावात म्हणा किंवा कुठेही म्हणा, बरोबर आहे की नाही? घर पहावे बांधून आणि लग्न पहावे करून म्हणतात तशा प्रकारचं आहे. 3 रूमचं घर पाहिजे. 4 काय पाहिजे? सगळ्यांना फिरायला 4 चाकी गाडी पाहिजे. पाहिजे का नाही? कोणी असं इथं आहे का कोणाला नाही पाहिजे? त्याने हात वरती करा. कोणीच नसत. तर 5 म्हणजे काय पाहिजे? आजकाल तर ते राहिलं नाही. इकडच्या आमच्या मराठवाड्यामध्ये 5 एकर जमीन असते, पण ती पण राहिली नाही. 5 गुंठे जरी जमीन असेल, फार्म हाऊस साठी 5 एकरी पगार पाहिजे. 5 गुंठे याच्यासाठी सांगतोय मी की 5 गुंठे जमीन कशासाठी? तर शहरात थकवा आला की आपल्याला रेस्ट करायला घर पाहिजे, म्हणून गावाकडे एक घर पाहिजे. जर आई वडिलांचा जास्तच आपल्याला त्रास झाला तर गावाकडच्या घरामध्ये दिले पाहिजे. हे फॅक्ट आहे. आपण महाराष्ट्राची संतांची भूमी म्हणतो आणि सगळ्यात जास्त वृद्धाश्रम महाराष्ट्रातच आहे. मग तर हे सांगायच्या गोष्टी म्हणजे काय? हे अज्ञान आपल्याला आहे. हो, आपण या पामर जगामध्ये या शब्द स्पर्श रूप रस गंधामध्ये इतके बुडून गेलेलो आहोत, इतके लोलूप झालेलो आहोत. काय करावं आणि काय करू नये हे सुद्धा संतांना सांगावं लागतं. तेच अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये नामदेव महाराज पुराणामध्ये सगळ्यामध्ये जर पाहिलं तर काय आहे? पुराणामध्ये नामाचं महात्म्य वर्णन केलेलं आहे. आता मी जे म्हणत होतो ना मराठीत सांगायचं, नो डाऊट. तर एकदा असेच नारद मुनी रस्त्यावरून चाललेले असताना त्यांना कळालं की त्याला रस्त्यामधून एक वाल्या नावाचा कोळी भेटला. आता एक पुराण आलं म्हणून एक सांगतो बरं का तुम्हाला, फक्त एका पुराणाची गोष्ट सगळ्यांना माहिती आहे. तर त्या कोळ्याने त्यांना पकडलं, त्यांच्याकडून जे काही धनद्रव्य असेल ते लुबाडण्याचा प्रयत्न करायला सुरुवात केली, परंतु नारद मुनी ते
त्यांच्याकडे काय होतं? नारायण 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 नारायण, सतत या चिंतनम ध्यानम, सतत भगवंताचं चिंतन, सतत भगवंताचं स्मरण. असे नारद मुनी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी चाललेले होते. त्यांना कळालं हा वाल्या कोळी आहे, हा सगळ्या संसारासाठी घरदारासाठी इथं चोरी करतो, लवाडी करतो, परंतु याचं पूर्व सुकृत असं आहे की हा वाल्मिकी ऋषी होणार आहे. हे केवळ नारद मुनींना कळालं बरं का, आजच्या नारदांना कळणार नाही. आजच्या नारदांना कळालं नाही, जोक कळाला नाही वाटतं तुम्हाला. विठाला 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 नारद मुनी चाललेले असताना त्यांनी पाहिलं, ते वाळ्या कोळ्याचं निरीक्षण केलं, त्यांना सांगितलं, त्यांनी त्याच्याकडून सगळं पाहिलं, काही भेटलं नाही. मग शेवटी त्यांनी त्याला फक्त एक प्रश्न केला की तू जे सगळं पाप करत आहे ना, तुझ्या या पापाच्या वाटेकरी कोण आहे तू बघ, जा घरी जाऊन विचारून ये, तुझी बायको आहे का, तुझी मुलं आहेत, तुझे आई वडील आहे का, कोण आहे ते वाटेकरू ये, विचारून ये. मी इथंच आहे, माझ्याजवळ काही नाहीये, माझ्याजवळ फक्त भगवंताचं नाम आहे, मी इथंच थांबतो. आता त्याला वाटलं असे हे काय फुटके सुपारीचे, सुपारीचं उदाहरण द्यायचं म्हणजे आपल्या कोकणामध्ये सुपारी भरपूर म्हणून. तर सांगायचं, मग तो घरी गेला. घरी गेल्यानंतर त्याने आपल्याला पत्नीला विचारलं, का ग मी एवढं लुबाडून दररोज धनद्रव्य आणतो, तुझ्यासाठी सगळं करतो, तुला सगळं धनद्रव्य देतो, तू काय करतीस, माझ्या पापाच्या वाटेकरी आहे का? ती म्हणली नाही, तुम्ही लग्न करून मला घरी आणलंय, तुमची जबाबदारी मला खाऊ पिऊ घालणं. ती झाली पापाच्या वाटेकरी बाजूला. आता त्यांनी मुलाला विचारलं, का रे बाबा, मी माझ्या पापाच्या वाटेकराच्या पैशातून म्हणजे 2 नंबरच्या पैशातून लुबाडून, लोकांना लुबाडून मी जे धन आणतो त्या धनाचे तुम्ही वाटेकरी आहात, तुम्ही तुमचं खातात पितात, माझी संपत्ती पुढची घेणार आहेत. आजकालच्या मुलांना विचारलं तर तुम्ही त्याच्यामध्ये वाटेकरी आहेत का? ते म्हणजे नाही, आम्ही पण वाटेकरी नाहीये. तुम्ही आम्हाला जन्म दिला, तुमचं काम संपलं, तुमचं काम आम्हाला पार पोचणं एवढंच आहे, आम्ही तुमच्या पापाच्या वाटेकरी म्हणजे नाही. आता शेवटी तो आई वडिलांकडे गेला. मग आई वडिलांना विचारलं, का हो मी असं असं करतोय दररोज, तुम्हाला काय कळालं का, तुम्ही माझ्या पापाच्या वाटेकरी आहात का? ते म्हणले, आम्ही सुद्धा नाही, तुला जन्म दिला, संपलं आमचं काम, तुला पुढचं कर्म करायचं की नाही आम्ही चांगलं सांगत होतो, पण तू ऐकलं नाही. म्हणूनच संतांना सांगावं लागलं ना, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही कुणाचे कोणी, तुझे नव्हे रे कोणी, नाही कुणाचे कोणी, तुझे नव्हे रे कोणी, अंती दाशील रे कलप्राण्या माझे माझे कोणी, सगळं आपण मी माझं माझं मी करतो मी करतो मी करतो, माझं हे सगळं माझं घरदार आहे, माझी इष्ट हे करतो. मग त्यावेळेस शेवटी नारद मुनींकडे आला, तो म्हणला की नाही, माझ्या पापाच्या वाटेकरी म्हणजे कोणीच नाहीये. सगळेजण शब्द स्पर्श रूप रस संपत्तीचे वाटेकरी आहेत, पण पापाच्या वाटेकरी म्हणजे कोणीच नाहीये. तुम्हीच सांगा मला आता या पापाच्यातून कसा मुक्त होऊ? शेवटी त्यांनी साला सांगितलं की तू फक्त राम, र अधिक त्याला एक काना, विद्यार्थी मित्रांनो ऐका आता बरं का, व्याकरण आहे, र अधिक त्याला एक काना रा आणि म होतो राम, हे 2च अक्षरे आहेत. जर आपण अक्षराचं महत्व एवढं पाहिलं, राम नामाचं महत्व तुम्हाला सांगतोय 2 शब्दामध्ये फक्त ऐका. जर व्याकरणाच्या दृष्टीने जर पाहायचं गेलो तर य र ल, र हा वर्ण 27वा वर्ण आहे व्याकरणानुसार, वर्णमालेनुसार. कोणाला पाठ आहे का इथं वर्णमाला? नाही, मराठीचं काही नाही, एबीसीडी पाठ असेल, मराठीचं नसेल. मग त्यामध्ये आ मिसळला, र अधिक आ, रा दुसरा वर्ण आहे आ, म्हणजे 27 अधिक 2 गणित तर येतं ना, किती झाले? 29, बरोबर आहे. आणि म कोणता वर्ण आहे? प प ब भ म, या वर्णातला, या अक्षरातला वर्ण आहे. तो कितवा वर्ण आहे? तो 25वा वर्ण आहे. म्हणजे 27 अधिक 25 अधिक 2 किती झाले? 54. किती झाले? 54. आणि असं हे अक्षर राम राम एकदा जरी उच्चारलं तर किती होतं? 54 अधिक 54 किती होतं? 108. म्हणजे एकदा जरी राम राम म्हणलं ना तरी आपल्याला 1 माळ ओढल्याचं पुण्य आहे. मग असं हे राम नाम आहे बरं का. असं हे राम नाम त्याला सुद्धा उच्चारता येत नव्हतं, एवढं पाप त्यांनी केलं होतं.
मग असं पाप केल्यानंतर त्याला शेवटी नारद मुनींना सांगावं लागलं, तू राम राम येत नाही ना तुझ्या मुखामध्ये, तू मरा मरा म्हण. म्हणजे त्याचा बरोबर विसर्ग मागे लागून तो काय होतो, राम राम होतो. मग तो मरा 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 मरा. मग त्याचा राम 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 हा उच्चार ध्वनी तयार होतो. एकच शब्दाची जर पुनरावृत्ती केली अलंकारिक दृष्टीनं तर ती पुनरावृत्ती अलंकार होतो. आणि त्याच्या मुखातून राम राम शब्द येऊ लागले. आणि राम राम शब्द येऊ लागल्यानंतर असे कित्येक वर्ष गेले. आणि कित्येक वर्षानंतर युगानुयुगे गेल्यानंतर पुनश्च एकदा तिथून नारद मुनी चाललेले होते. त्या वाटेतून चाललेले असताना तिथे एका वारुळातून त्यांना राम 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 शब्द ऐकू येऊ लागले. वारुळातून नाग राहतो आणि तो राम 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 शब्द यायला लागला. मग असं सांगितल्यानंतर त्यांनी त्या वारुळावरची माती दूर केली. आणि दूर केल्यानंतर त्यांना कळालं की नाही, मीच याला सांगितलं होतं या वाल्या कोळ्याला आणि त्याचा वाल्मिकी झालेला आहे. मग त्यांनी त्याला मार्गदर्शन केलं, त्याला ज्ञान दिलं, ते परब्रह्म ज्ञान दिलं. ते सद्गुरूंना भेटल्यानंतर जे प्राप्त होतं ते परब्रह्म ज्ञान, त्याला अहम ब्रह्मास्मीचं ज्ञान त्याला दिलं. आणि त्याने मग ते रामायण हे पुराण दिलं. म्हणूनच नामदेव महाराजांनी सांगितलं, नाम तारीफार पुराणी वर्णिले, नामची केवळ आत्मसत्ता. असं हे नाम जर आपण मुखाने घेतलं ना तर आपली सत्ता चारही युगामध्ये नव्हे नव्हे यमे कुळ गोत्र वर्जिले. नानबराय सांगतात ना, तुम्हीच नाही तर तुमच्या कुळ गोत्राचा सुद्धा उच्चार होतो बरं का, उद्धार होतो. उच्चार नाही, उद्धार होतो नाम नामाच्या उद्धाराने. मासे नाम घ्यायला कितीसं काय अवघड आहे हो. जनाबाई तर दळिता कांडिता तुझ गायन, दळिता कांडिता तुझ दळिता कांडिता हरी बोला देता. एकनाथ महाराज काय सांगतात, हरी बोला देता हरी बोला घेता. नका करू गलबला, व्यर्थ आहे सगळा गलबला. हो किती तुम्ही काय करता, सगळं व्यर्थ आहे. हरी बोला भांडता हरी बोला काढता. सगळं नाम महाराजांचे बघा तुम्ही हरिपाठाचे अभंग सगळ्यांनी हरिपाठ लिहिलेला आहे. पण जर हरिपाठ जर पाहिला तर ते सगळं नामाचं महत्व आहे. आणि ते नाम आपल्याला कुठं जावं लागत नाही हो. म्हणूनच तर आपल्या ज्ञानोबाराय सांगतात ना, नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ दयाल, लक्ष्मी वल्लभ दयाल बळी, लक्ष्मी वल्लभ दयाल बळी. नित्यनेम असला पाहिजे फक्त आपल्याला. आपल्या जर नित्यनेम असेल ना तर आपल्या जवळ कोण येणार आहे, लक्ष्मी. हरी लक्ष्मीचा पती कोण आहे, भगवान विष्णू परमात्मा. लक्ष्मीचा पती झाला तर लक्ष्मी सुद्धा आपल्या इथे येणार आहे ना. आपण ज्या लक्ष्मीच्या मागे आयुष्यभर कुठं कमवू, कुठं काय करू, इथं घेऊ का तिथं घेऊ का, 2 चाकी येते आता 4 चाकी येतो, 2 एकर झाले आता 4 एकर करतो, तिथं 2 रूमचा फ्लॅट येतो आता 4 गुंठे 4 रूमचा करतो. सगळं आपण त्यासाठी करतो, त्या लक्ष्मीसाठी करतो ना. ती पाहिजे ती पाहिजे ती पाहिजे मला, ती पाहिजे मला. पण जर तो लक्ष्मीचा पती झाला तर ती येणारच आहे. म्हणून आपण मुखाने असं नाम घ्या की आपण त्याच्या रंगामध्ये रंगून गेलो पाहिजे. म्हणूनच नामदेव महाराज अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये सांगतात, नाम भावे नामी रंगला सुरंग, नाम भावे नामी रंगला सुरंग. Oh
रंगला सुरंग. असा रंगलोय ना मी त्या नामामध्ये. आपण रंगतो ना रंगपंचमीला. खेळ खेरे हरी कुंजनी. त्या राधिकेला का भेटला हरी? कारण की त्यांनी त्या आत्मीयतेने त्या रंगामध्ये त्या रंगवून जायच्या हरीच्या, म्हणून त्यांना तो हरी भेटला. आपण त्या रंगामध्ये रंगतूनच राहून जात होतो. स्वतः भागवत पुराणामध्ये, पुराणाचा अर्थ आहे म्हणून सांगतो, भागवत पुराणामध्ये श्लोक आहे 10व्या स्कंदामध्ये 7व्या भागामध्ये, कीटपेशस्कृता वृद्धा उड्डायांतमनुस्मरण सौरभवय योगेन विन्दते तत्स्वरूपता. काय सांगतात पुराणामध्ये आपल्याला? कीटपेशस्कृता वृद्धा उड्डायांतमनुस्मरण. फुलपाखरू जे असतं ना ते अगोदर अळी असतं, त्याला काय करतं कुंभारीण पक्षी आपल्या घरट्यामध्ये येऊन सतत, आजच्या मराठीमध्ये सांगायचं झालं तर टॉर्चर करीत राहतं बरं. सतत टॉर्चर करत राहतं. आपली बायको कशी आपल्याला टॉर्चर करत असते तसं. माझी बायको इथं नाही म्हणून मी एवढं बोलण्याचं ते सतत टॉर्चर करत असतं त्याला सतत. आणि मग त्या अळीला काय होतो, त्या किड्याचा ध्यास लागतो. आणि ते ध्यास लागल्यानंतर काय होतो, एक दिवशी त्याला काळानुरूप पंख फुटतात. आणि पंख फुटल्यानंतर विंदते तत्स्वरूपताम, त्या स्वरूपाला ते प्राप्त होतं. हेच आपल्याला, आपण महाराष्ट्रामध्ये एवढं भाग्यवान आहोत की या महाराष्ट्रामध्ये या संतांच्या जन्मामध्ये, या संतांच्या जन्मभूमीमध्ये आपण जन्म घेतलेला. आणि तुम्हा सगळ्यांचं एवढं भाग्य आहे, एवढे गुणीजन, वादक, गायक, महाराज सगळे असताना आपण फक्त या संस्कार शिबिराचा लाभ घ्यायचा आहे. का? कारण की इथं जे संतांनी सांगितलेले वचन आहेत ना ते आपल्याला कामी येणार आहेत. तेच आपल्याला तुकोबारा सांगतात ना, ते विंदते एकच स्वरूपातान. गोविंद 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 मना लागली राजूर, मना लागली राजूर, मना गोविंद देवाया, मना महाराज सांगतात नामा म्हणी. हे सांगण्याचं कारण काय? नामा म्हणी, नामी. नामामध्ये नामी स्वतः नामदेव महाराज, त्या नामामध्ये किती रंगला सुरंग, तो रंग भरलाय. अंगी स्वयमेव पांडुरंग, माझा आणि त्याच्यामध्ये काही भेदच राहिला नाही हो. म्हणूनच तर नामदेव महाराजांचं नैवेद्य स्वतः पांडुरंग परमात्मा खायचे. आमचा नैवेद्य आमचे मुलगा सुद्धा खात नाही, लहान मुलगा. त्याला हातात मोबाईल दिल्याशिवाय मुलाला ते म्हणते पप्पा मला मोबाईल पाहिजे तरच मी आज जेवण करणार. हे केव्हा होणार आहे? जर आपण आपल्या मुलांना चांगले संस्कार दिले तर त्यातून आपणच घरामध्ये हरिपाठ गायला. आपणच घरामध्ये हरिपाठ नाही घेत तर गा, निदान युट्यूबवर लावा. आजकाल जी टॉकीज वर कीर्तन होतात ते ऐका. आपलं चिखलीकरांचं एवढं भाग्य आहे की महाराजांनी या ठिकाणी बाल संस्कार शिबिर आयोजित केलेले आहे. त्या ठिकाणी मुलं नसतील तर त्यांना पाठवा. ही आई वडिलांची जबाबदारी हो. मुलगा थोडी येणार आहे स्वतः, त्याला तर सुट्ट्या आहेत आजकाल, त्याला तर बाहेरच खेळायचंय. इथं पाठवा. जे काय होणार आहे त्याचा अभ्यासक्रम, स्वाध्याय घ्या, स्वतः स्वाध्याय करा. तरच तुमचा आणि त्यांच्यामध्ये काय होणार नाही, भेद राहणार नाही. आणि हेच आपल्याला सगळ्यांनी संतांनी सांगितलेलं आहे. म्हणून त्या सगळ्या संतांचे एका वारकरी परंपरेनुसार आपण गुणगान करूया. ज्ञानेश्वर Ah
मी यथाभक्ती यथाशक्ती माझ्या मतीप्रमाणे मी सांगण्याचा अभंगाचा सांगण्याचा भावार्थ किंवा सेवा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जे काही दिलेलं आहे ते सगळ्या माझ्या गुरुजनांचा, आई वडिलांचे संस्कार आहेत, गुरुजनांचे ज्ञान आहे. जे काही घेऊन जायचं असेल तर ती सगळ्या गुरुजनांची विद्या आहे, तेवढंच घेऊन जा. साधनात सोपे नाम हे केवळ, नामच घेऊन जा. इथून काही घेऊन जाऊ नका, कोणाच्या चपला सुद्धा घेऊन जाऊ नका. नाही तर कीर्तनात सगळ्यात जास्त इथेच असतात, याची चप्पल त्यांनी लिहिली, त्यांनी चप्पल लिहिली, ते सुद्धा करू नका. साधनात सोपे नाम हे केवळ, यावे सकळ शीनवाया. सगळे शीन वाया आहेत, जाणारे आहेत. त्यामुळे सतत यत् चिंतनं तत् ध्यानं. कुणी काही पोळ्या करताना सुद्धा त्याचं चिंतन करा. नवऱ्याला भांडताना सुद्धा तेच म्हणा, माऊली म्हणा. हो नवऱ्याला कुठं त्याला शिवाय देता, समोरच्याला माऊली म्हणा. तुम्हाला एवढा राग आलेला आहे ना, त्याच्यावरती माऊली माऊली म्हणून, नामदेव नामदेव म्हणून, तुकाराम तुकाराम म्हणून, विठ्ठल विठ्ठल म्हणून राग काढा. सगळा आपला राग बघा तुमचा सगळा क्षीण जातो का नाही. हेच या अभंगाचं सार आहे. एवढंच घेऊन जा. जे काही चांगलं आहे ते माझ्या गुरुजनांचं आहे, माझ्या आई वडिलांची संस्कार आहेत, त्यांची शिकवण आहे. जे काही माझ्या वाणीतून उच्चारताना बोलताना जर काही वाणीच्या उच्चारातून दोष निर्माण झालेले असतील, अपभ्रंश निर्माण झालेला असेल, अपशब्द निघाले असतील, ते माझ्या वाणीचे दोष आहेत, ते मला परत करा. येथून घेऊन जात असताना उद्या मात्र आपल्या सगळ्यांना कळकळीची विनंती, आसपासच्या सगळ्यांना आणि आजूबाजूच्यांना सुद्धा सांगायचंय, आपल्या पारमार्थिक सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं हे जे बालसंस्कार शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे, स्वतः महाराज या ठिकाणी 3 दिवस वेळात वेळ, पूर्ण महिनाभर झाले महाराज या शिबिरासाठी झटताय. आमच्या संस्थेच्या माध्यमातून स्वतः पांडुरंग बंगारे महाराज आहेत, बाकीचे सगळे गुणीजन वर्ग आहेत, इथे सगळे टाळकरी वादक वृंद आहेत. त्यांना सगळ्यांना सांगायचंय की ही जी संस्था आहे ही ऑनलाईन तुम्हाला मोफत वारकरी शिक्षण देण्याचं काम करत आहे. महाराज गेल्या 2 वर्षापासून आम्हाला झटवण्याचं घडवण्याचं काम करत आहेत. त्यामुळे आम्ही आज या ठिकाणी बाहेर. आपल्या जर कोणाला असं जर शिक्षण घ्यायचं असेल मोफत, आळंदीला मोफत शिक्षण आहे वारकरी शिक्षण संस्थेमध्ये. महाराज त्या ठिकाणी शिकलेले आहेत, भारत महाराज त्या ठिकाणी शिकलेले आहेत. त्यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम, ही संस्था उभारलेली आहे. काही नाहीये, तुमच्याकडून कोणतंही शुल्क आकारले जात नाही. फक्त एकदा आजीवन 500 रुपये सभासद शुल्क आकारले जातं. ऑनलाईन तुम्हाला मोफत क्लास शिकवले जातात. कोण आहे हो आजकाल कोणी तुम्हाला ऑनलाईन किंवा कोणी सुद्धा वेळ द्यायला तयार नाही, पण महाराज वेळात वेळ काढून आपल्याला ते ज्ञानदानाचं कार्य करतात. या संस्थेच्या माध्यमातून वेगवेगळे प्रकारचे कार्य करतात. हे ऑनलाईन असेल, हे संस्कार शिबिर असतील, वृक्षारोपण असेल. आमच्या पांडुरंग पांगारे माऊलींनी कोरोना नंतर, आता या 4 महिन्यानंतर संस्था स्थापन झाल्यानंतर आपल्या एवढं दुर्भाग्य हो की कोरोनाच्या नंतरच्या काळामध्ये त्यांनी रद्दी डेपो मधून जवळपास 500 ग्रंथ आणलेले. रद्दी डेपो मध्ये आपल्या ज्ञानेश्वरी आणि आपल्या गाथा आणि आपले सगळ्या संतांची वचन ही धार्मिक पुस्तक आपण रद्दी डेपो मध्ये टाकतो. एवढं विचारांचं दुर्लक्ष आपलं. याच्यासाठी विचार करण्याची वेळ आलेली आहे. तुम्ही कुठेही जा, जगाच्या पाठीवरती नवे भारत चंद्रावरती उतरला, आता मंगळावरती सुद्धा गेलेला आहे. परंतु ते सगळं ज्यांनी सृष्टी निर्माण केलेली आहे ना, त्याला विसरू नका हो. ज्यांनी सृष्टी निर्माण केली त्याला विसरला तर तो तुम्हाला एकदा विसरल्याशिवाय राहणार नाही. आणि मग कबीरदास महाराज सांगतात, झूठे सुख को सुख कहे मानत हे मन मोर, जगत छबे ना काल का, कुछ मुख में कुछ बोल कबीरा, कुछ मुख में कुछ बोल. सगळ्यांना मरणाचं भय. कोणाला सांगितलं की आता तुला 5 मिनिटांनंतर मरण येणार आहे तर कोणी तयार होणार नाही. कोणी म्हणे माझ्या मुलाचं शिक्षण आहे, कोणी म्हणे माझं याचं आहे, माझं अमुक आहे, माझं तमुक, मला 5 मिनिटं द्या, मला 5 वर्ष द्या. सांगायचं तात्पर्य म्हणजे काय, या संस्थेच्या माध्यमातून, आपल्या या गुरुजन वृंदांच्या माध्यमातून ही जी संस्था कार्य करत आहे. या ठिकाणी मंदिरात सुद्धा आम्ही उद्या ग्रंथदान देणार आहेत. ते ग्रंथ वाचा. त्या ग्रंथातलं वाचन नाही तर ते ग्रंथातलं ज्ञान आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. काही समजलं नाही तर आपल्याला महाराज इथं 24/7 मराठीत सांगायचं झालं तर 24/7 आठवड्याचे 7 दिवस 24 तास कधी त्यांना फोन करा, ते वेळ द्यायला तयार असतात. या संस्थेमध्ये जर तुम्हाला काही, आम्ही वेगवेगळे उपक्रम करतो. रक्तदान शिबिर असेल, वृक्षारोपण असेल, त्याचबरोबर मोफत ऑनलाईन शिक्षण असेल, ग्रंथदान असेल, वेगवेगळे उपक्रम या संस्थेच्या माध्यमातून निःशुल्क केले जातात. तुम्हाला जर काही तुमच्या वाढदिवसानिमित्त किंवा काही आता आपल्याला वेळ नाही, एवढा वेळ नसेल तर ते काही भेट द्यायची असेल तर त्यास आपल्याला काही कोणाला विद्यार्थ्यांना द्यायचे असेल, काही जर भेट द्यायची असेल तर त्या आम्हाला द्या. आम्ही त्या गरजूंपर्यंत पोहोचवण्याचं काम करू. आमच्या पांडुरंग माऊलींचा वाढदिवस म्हणून त्यांनी आम्हाला पक्वाच भेट दिला. असा वाढदिवस आपण साजरा करायला पाहिजे. काय हरकत आहे? आज
आजकाल आपण केक कापून वाढदिवस साजरा करतो. सांगायचं 2 मिनिटं जास्त घेण्याचं वेळ कारण काय, आपल्याला कळावं आणि आपल्याला जर कळलं तर ते येणाऱ्या पिढीला कळलं, म्हणूनच हे वेळ घेण्याचं कारण आहे. तुम्ही काही घेऊन जाऊ नका. बोलिलेले पुरे वेळे वाकुळे उतरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. महाराज सिद्ध आहेत सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी, फक्त तुम्ही त्यांच्याकडे येण्याची गरज आहे. जेवढं तुम्ही मात्र या आणि महाराजांना मार्गदर्शन करण्याचं, तुम्हाला सेवा प्राप्त करून द्या. मज पामरा काय थोरपण, पायीची वाहन पायी बरी. या उक्तीप्रमाणे माझ्यासारखं पामराला काही ज्ञान नाहीये, ते महाराजांनी घडवण्याचं काम केलेलं आहे. ते महाराजांच्या चरणावरती, तुमच्या सगळ्या वारकरी संतांच्या चरणावरती, श्रोतृ वर्गावरती, उत्तक वादक, उत्तम पेटी वादक, उत्तम टाळकरी या सगळ्यांच्या चरणावरती मी माझी झालेली सेवा समर्पित करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय नामा म्हणे नामी Thank you.